नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। या ठिकाणी आज आपण येलो आहे जालना बाजार समितीमध्ये। या ठिकाणी त्रिपुटी ट्रेडिंग कंपनी, बाजूला सोयाबीनचा काटा चालू आहे, सोयाबीन विकलेली बी आहे व या ठिकाणी जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे आपल्या समोर बसेल आहे। आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया प्रत्यक्ष की त्यांच्या सोयाबीनला काय बाजार व्हावा लागला पुढे व्हिडिओमध्ये। पहिलं दादा आपला संपूर्ण परिचय द्या। माझं नाव विठ्ठल गुजाबा पवार, मुक्काम पोस्ट भाटीपुरी, तालुका जिल्हा जालना। बरं, आपण ही सोयाबीन किती एकर क्षेत्रात लावली होती? हे 2.5 एकर। 2.5 एकर मध्ये तर किती उतार आला साधारण? आला 8-9 क्विंटल उतारा एकरी। बरं, तर सोयाबीनला एकदम सुरुवातीपासून किती खर्च येतो आपल्याला, नांगाटीपासून तर मार्केटला आणेपर्यंत भाड्यापर्यंत? एकरी 20-22 हजार रुपये येतो। 20-22 हजार खर्च। तर आपला साधारण काय भाव लागला सोयाबीनला? सोयाबीनला लागला 4,000 गेली भाव। 4,000 रुपये प्रति क्विंटल 4,000। बरं बरं, तर आपला खर्च 20,000 लागला एकरी आणि उत्पन्न किती झालं? पण आता पहा ना, 8 त्रिक 24, 8-25 हजार, 24-25 हजार एकरी उत्पन्न आलं। म्हणजे आपलं 4 महिन्याच्या पिकाचे फक्त 4,000 रुपये घातले। 4-4.5 हजार। म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काहीच उरलं नाही यंदा। निवळ कष्ट म्हणजे 1,000 रुपये महिना पडा, कारण की 4 महिन्याचं पीक आहे आपलं। बरं, सोयाबीनला कमीत कमी किती भाव पाहिजे तुम्हाला? मार्केटला आणायच्या अगोदर काय अपेक्षा होती, किती भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला? मला वाटतं 6-6.5 कारण की 2 वर्षापूर्वी सोयाबीन ही जी आहे ती 6,000 विकली होती। 7-8 हजार इकली सोयाबीन। हा, पण कमीत कमी 6,000 तरी सोयाबीन विकली पाहिजे 5.5-6 तरी विकायला पाहिजे आवरेजच्या मान यंदा। कारण की आवरेज बी घटलं आणि उत्पन्न खर्च वाढ राहिला, पण आवरेज तेवढं मिळालं नाही। आवरेज काही। बरं बरं, चालतं। या ठिकाणी आपण कोणत्या गावचे? भाटीपुरी। भाटेपुरी। बरं, चालतं। या ठिकाणी जे शेतकरी बांधव होते त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं। या ठिकाणी बाजूला दुसरे शेतकरी आहे, त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊया की या ठिकाणी बाजूला दुसरे शेतकरी आहे, त्यांनी बी सोयाबीन आणली होती। किती कट्टे आणले होते? आपण आणले होते 19 आणलेले, पण त्याचा अजून मापच नाही झालेला, अजून चालू आहे। पण 4,000च्या भावाने गेली 4,000। हा, 3 एकर म्हणजे 19 कट्टे झाले फक्त। बरं बरं बरं, आणि आवरेज खूपच कमी आलं यंदा। खूपच कमी आलं, बस नव्हती काय नव्हती एवढी। बरं बरं, काय भाव लागला हिला? तिला 4,000 रुपयाच्या भावाने गेली, मस्त मारून गेली 8 वेळेला। बरं, मग यंदा खर्चाला मागे सोयाबीन पीक खर्चाला काय पुरलीच नाही काही। निवळ शेतकऱ्याच्या हातात हमाली येईल। चालतं। या ठिकाणचे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे ते एकदम त्रस्त झालेले आहे, ग्रासलेले आहे, जेणेकरून या ठिकाणी मार्केटमध्ये सोयाबीनला भावच नाही। सोयाबीन ही खर्चाला माग झालेली आहे। आपण पाहू शकता इथं व्हिडिओमध्ये की सोयाबीनचा काटा चालू आहे। प्रत्यक्ष या ठिकाणी सोयाबीन बी विकली आहे। कमीत कमी आज जालना बाजार समितीला सोयाबीनला भाव आहे 3,500 व जास्तीत जास्त या ठिकाणी 4,000 व ती एक अर्ध वक्कल इकत ग्रीन गोड जे गुड सीड्स आहे ते 8500-4600। या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया। हा व्हिडिओ आपला आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व आपल्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।